मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज मोठा विजय मिळाला आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर सरकारने सकारात्मक पवित्रा घेतली आहे। राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं। मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि इतर सदस्य या शिष्टमंडळात आहेत। या शिष्टमंडळाने सरकारचा तयार केलेला मसुदा मनोज जरांगे पाटील यांना दाखवला। यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना माहिती दिली। मनोज जरांगे यांची पहिली मागणी ही हैदराबाद गॅझेटियरनुसार अंमलबजावणी करण्याबाबत होती। राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे। सातारा गॅझेटियरनुसार अंमलबजावणी करण्यास थोडा वेळ लागणार आहे, पण ते लागू करण्याबाबत छत्रपती घराण्यांचे वंशज मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ग्वाही दिली आहे। तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत ही सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। यावेळी एका मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला करेक्शन सुचवलं आहे। सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाने मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्व सदस्य यांचे सर्वांचे मनपूर्वक कौतुक करतो।